now we are going to study a new topic, that is labeling instrument and its application. Okay, from this there are chances of getting the example for your MCQ based exams like MPSC or GATE also. Okay, so we will see the labeling instrument and its application in this. Okay, and after that we will see the contouring part. Okay, now see, this is the atto level. Anyone can tell me what is the use of atto level? Atto level चा उपयोग कशासाठी करतो आपण? Can anyone tell me what is the use of atto level? Anyone from class? Is my voice is audible? Yes, sir. Nikita Bhagwat, can you tell me the use of atto level? I'm just asking randomly. Nikita Bhagwat, can you please tell me the use of atto level? Uday Lande, can you tell use of atto level? Uday, is my voice is audible? Yes, sir. Okay, so Uday is saying it is used to establish or verify the points in the same horizontal plane. Okay, atto level is generally used for measuring the distances in a vertical plane, not in a horizontal plane. Horizontal plane मध्ये आपण जे distances measure करतो, that is by the chain or using the rotor station or tape वगैरे गोष्टीचा उपयोग करून आपण horizontal plane मध्ये distances measure करतो. By using the atto level we measure the distances in a vertical plane. Vertical plane मध्ये vertical जे difference of the elevations किंवा height ह्या ज्या गोष्टी आहेत that we measure by using the atto level. Okay, so now atto level are the most common instrument on the construction site, and instead of using a vertical staff with a barcode, atto level instrument requires the instead of centimeters. Okay, atto level हे जे आहेत using atto level slightly before the internal inside equipment. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंटला इंटरनल विंगचे पण प्लुमेटचे वगैरे बटन असतात, ज्याचा उपयोग करून तुम्ही
जे काही सेंटरिंग आहे किंवा लेवलिंग आहे ते प्रिसाइजली एका बटनावर करू शकता. ठीक आहे. These are the internal parts. Now for the MPSC, you might not be concerned about this part. Okay, so I will keep all these things you have learned in a previous year. Okay. तर टिल्टिंग लेवल, टिल्टिंग लेवलचा उपयोग करून तुम्ही हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जे आहे करू शकता. बाकी टिल्टिंग लेवलचा जो उपयोग आहे तो सेम ओके. नाउ वी हॅव टू सी द कंटूर पार्ट. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट या दाखवायचा बघायचा आहे, दॅट इज कंटुरिंग. ठीक आहे. आता कंटुरिंग म्हणजे काय आहे तर कंटूर इट द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ लेवल सरफेस विथ ग्राउंड सरफेस. ठीक आहे. म्हणजे एखादा जर डोंगर आहे त्याला जर असं स्लाइड कट केला, हॉरिझॉन्टली कट केला तर ती तुम्हाला पेरिफेरीची जी लाईन मिळेल दॅट सिम्पली रिप्रेझेंट द कंटूर. ओके. So it is the line of intersection of level surface. So this is the basic definition of the contour. It is the line of intersection of level surface with the ground surface. म्हणजे एखादा डोंगर आहे त्याला जर तुम्ही स्लाइड हॉरिझॉन्टली कट केला तर तुम्हाला जो कट केलेला पोर्शनचा जो पेरिफेरी असेल दॅट सिम्पली रिप्रेझेंट अ कंटूर. ओके. तर इट कॅन बी ऑल्सो डिफाईन ॲज अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स ऑफ इक्वल रिड्यूस लेवल. म्हणजे जे काही पॉइंट्स आहेत ज्याची RL किंवा रिड्यूस लेवल त्या पॉइंटला कनेक्ट करणारा जो काही लाईन असेल दॅट सिम्पली कॉल्ड ॲज अ कंटूर. ओके. फॉर एक्झाम्पल इथं घेतलं just see here. ओके. हा जो आहे हा असा तुमचा डोंगर आहे समजा. चेंज द कलर. हा जो आहे ना हा तुमचा डोंगर आहे समजा. ठीक आहे. असा इनिशियली तुमचा डोंगर होता. ठीक आहे. या डोंगराला जर तुम्हाला जर 500 मीटरचा कंटूर काढायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ज्याची RL जे रिड्यूस लेवल 500 आहे असे जर पॉईंट तुम्हाला कनेक्ट करायचे असतील किंवा ते जर पॉईंट जर तुम्ही अशी कट केला समजा. ओके. जर तुम्ही लाईन जर कट केली असा डोंगर जर कट केला तर याच्या पेरीपेरीचे जे काही पॉईंट आहेत त्यांना कनेक्ट करणारी जी काही लाईन असेल त्याला आपण कंटूर म्हणतो. ठीक आहे. मग इथं बघा ही जी दाखवली आहे ही जी आहे माझं कर्सर बघा कुठून फिरतोय. हा जो आहे हा जर टॉप व्ह्यू जर तुम्ही बघितला तर हा तुमचा आला 500 मीटरचा कंटूर. आय विल ट्राय टू ड्रॉ दॅट ऑल्सो. ठीक आहे. तर हा जो तुम्हाला लाईन मिळते त्याला आपण काय बोलणार कंटूर. ठीक आहे. 500 मीटर कंटूर. ओके. like this way. Okay. Suppose in case if suppose you cut this terrain at 2000 मीटर RL. जर तुम्ही 200 मीटर RL ला जर ही जर डोंगर कट केला समजा. ओके. लाईक दिस वे. तर याच्या लाईन मध्ये तुम्हाला जी काही लाईन मिळेल म्हणजे जो काही कंटूर मिळेल तो 200 मीटरचा किंवा 2000 मीटरचा कंटूर असेल. ओके. लाईक दिस वे. So you will get the another contour which is of the 2000 point कनेक्ट केले तर you will get the another line. ह्या सगळ्या पॉइंटला तुम्ही कनेक्ट केलं ती मिळते दॅट इज 2000 मीटर कंटूर. ठीक आहे. म्हणजे एका ठराविक हाईटला तुम्ही ब्लेडनी कट केल्यासारखा डोंगर कट केला जी पेरीफेरी मिळते दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज अ कंटूर. ओके. इथं कोणाला काही शंका आहे का? नसेल तर पुढे जाता येईल मला.
Uday, please mute yourself. Uday. Okay, so contour line is the line of intersection of level surface with the ground surface, and it is known as a contour line, or simply it is called as a contour. Okay, it can be also defined as a line passing through the points of a equal reduced level. ज्या पॉइंटची रिड्यूस लेवल इक्वल आहे, सेम आहे, अशा पॉइंट मधून जाणारी लाईन म्हणजे कंटूर लाईन. ओके, तर इथं बघा फॉर एक्झाम्पल दिलंय, कंटूर ऑफ 100 मीटर इंडिकेट दॅट ऑल द पॉइंट्स ऑन दिस लाईन आर ऑफ RL 100 मीटर. आता इथं बघा अगेन, हा जो हे तळ होतं तुमचं, ठीक आहे, ह्या तळ्यामध्ये ही अशी हॉरिझॉन्टल लाईन काढली 100 मीटर हाईटला, ठीक आहे, एकदम हॉरिझॉन्टल लाईन काढली, ठीक आहे. तर ह्या पॉइंटला कनेक्ट करणारे जे काही पॉइंट्स असतील, ह्या पॉइंटला, ह्या लाईनला कनेक्ट करणारे जे पॉइंट्स आहेत, दॅट विल रिप्रेझेंट, हे आता हे वरची जी डायग्राम होती ती साइड व्ह्यू मध्ये होती, आणि हे जर तुम्ही बघितलं तर टॉप व्ह्यू मध्ये दिसेल. तर ही जी लाईन आहे, हे कनेक्ट करणारे जे पॉइंट आहेत, कनेक्ट करणारे, दॅट सिम्पली रिप्रेझेंट द कंटूर ऑफ 100 मीटर. ठीक आहे, लाईक दिस वे. जर तुम्ही हा पॉइंट 99 मीटरला कट केला, ठीक आहे, हे जे तळ आहे जर तुम्ही 99 मीटरला कट केलं, ठीक आहे, आणि जे काही बाहेरचे पॉइंट आहेत ते तुम्ही जर कनेक्ट केले, तर यू विल गेट द अनदर लाईन. ठीक आहे, म्हणजे कारण तिथले पॉइंट वेगळे असणार आहेत ना. यू विल गेट द अनदर कंटूर दॅट इज ऑफ द 99 मीटर. हा जो दुसरा तुम्हाला कंटूर मिळतोय तो तुमचा 99 मीटरचा मिळेल. ठीक आहे. नाउ शेप ऑफ दिस कंटूर इज, दिस डिपेंड्स ऑन द शेप ऑफ युअर दॅट पर्टिक्युलर टेरेन. ठीक आहे, जमीन कशी आहे त्याच्यावर डिपेंड करते. आता समजा तुम्ही 98 मीटर हाईटला, ठीक आहे, 98 मीटर हाईटला जर तुम्ही जमीन अशी कट केली, तर यू विल गेट द अनदर कंटूर. ओके, तुम्हाला दुसरा कंटूर मिळेल, तो दॅट विल रिप्रेझेंट अ 98 मीटर कंटूर. प्रियंका ढवळे, प्लीज कीप ऑफ युअर कॅमेरा. ठीक आहे, यू विल गेट द कंटूर ऑफ 98 मीटर. ठीक आहे, म्हणजे जिथं जिथं तुम्ही कट करता त्यानुसार तुम्हाला कंटूर मिळत जाईल. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल 100 मीटर कंटूर इंडिकेट दॅट ऑल द पॉइंट्स ऑन दिस लाईन ऑफ RL 100 मीटर. म्हणजे 100 मीटरच्या कंटूरवरचे जे काही सगळे पॉइंट्स आहेत त्यांची RL किंवा हाईट ही सेम असेल, आणि ती किती असेल, 100 मीटर असेल. ठीक आहे. सिमिलरली कंटूर ऑफ 99 मीटर. ओके, so map showing only a contour line area is called as a contour map. मग हा जो पूर्ण मॅप आहे, हा जो पूर्ण मॅप आहे, याला आपण काय बोलतो, कंटूर मॅप बोलतो. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ कंटूर मॅप. ओके, नाउ वी विल मूव फर्दर. आता बघा कंटूर इंटरवल डेफिनेशन बघूया आपण. कंटूर इंटरवल, वर्टिकल डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह कंटूर इज नोन ॲज अ कंटूर इंटरवल. आता बघा मगाशीच्या डायग्राम मध्ये कंटूर इंटरवल किती होता, एक 98 मीटरचा कंटूर होता, त्यानंतर 99 मीटरचा होता, त्यानंतर 100 मीटरचा होता. म्हणजे ह्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1 मीटरचा. ठीक आहे, 98 टू 99 1 मीटर आहे, किंवा 99 टू 100 1 मीटर आहे. ठीक आहे, म्हणून याला आपण इंटरवल, म्हणजे किती किती अंतरानंतर तुम्ही कंटूर काढला आहे, दॅट इज सिम्पली कॉल्ड एज अ कंटूर इंटरवल. ओके, so vertical distance between any two consecutive contour, it is known as a contour interval. Okay, suppose a map includes a contour lines of 100 meter, 98, 96, 94, 92, like this way. तर मग त्या केस मध्ये काय होणार, कंटूर इंटरवल वुड बी 2 मीटर. म्हणजे ज्या दोन सक्सेसिव्ह कंटूर काढले तुम्ही, त्यातला जो डिफरन्स आहे, त्या डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ कंटूर इंटरवल. मग दॅट कंटूर इंटरवल डिपेंड्स ऑन द टेरेन, म्हणजे तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर तुमचा कंटूर इंटरवल डिपेंड करतो. ठीक आहे, म्हणजे जर तुमची जमीन फ्लॅट असेल तर तुम्ही कंटूर इंटरवल कमी ठेवणार. ठीक आहे, जर तुमची जमीन एकदम स्टीप असेल तर तुम्ही कंटूर इंटरवल जास्ती ठेवणार. का तर दोन जे कंटूर आहेत, जर तुमची जमीन एकदम व्हर्टिकल आहे तर तुम्हाला जे दोन कंटूर आहे त्यातलं अंतर खूप कमी मिळतं, म्हणून तुम्हाला कंटूर इंटरवल जास्ती ठेवायला लागतो. ठीक आहे, कंटूर इंटरवल म्हणजे समजलं का, जे जे काही तुम्ही सक्सेसिव्ह कंटूर काढले त्याच्यातला जो डिफरन्स आहे त्याला आपण कंटूर इंटरवल म्हणतो. आणि हा जो कंटूर इंटरवल आहे, दिस कंटूर इंटरवल इज कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर मॅप. जो काही पर्टिक्युलर एक तुम्ही मॅप घेतलाय त्याला कंटूर इंटरवल हा कॉन्स्टंटच असतो. वी डोंट चेंज द कंटूर इंटरवल इन बिटवीन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर एकदा ठरवला की कंटूर इंटरवल 2 मीटर ठेवायचं, 5 मीटर ठेवायचं आहे, तर यू शुड कीप इट as it is till your total contour map get complete. ठीक आहे, now on which things this contour interval depends, तर this depends on the nature of the ground. ठीक आहे, जमीन कशी आहे तुमची, फ्लॅट आहे का स्टीप स्लोप आहे, त्याच्यावर तुमचा कंटूर इंटरवल डिपेंड करतो. ठीक आहे, जर जमीन फ्लॅट असेल
तर कंट्रोल इंटरवल वुड बी लार्ज, सॉरी स्मॉल, आणि जर जमीन स्टीप असेल तर कंट्रोल इंटरवल वुड बी लार्ज. ठीक आहे. नाउ सेकंड वन इज अ स्केल ऑफ द मॅप. तुमचा स्केल काय आहे? फॉर स्मॉल स्केल मॅप द इंटरवल मे बी लाईक 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. जर स्मॉल स्केलची मॅप असेल म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर, असे छोटे स्मॉल स्केल जर मॅप असतील तर इंटरवल वुड बी 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, लाईक दिस वे. अँड इफ द स्केल इज लार्ज म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर, असं जर लार्ज स्केल जर मॅप असेल तर युअर कंट्रोल इंटरवल वुड बी 0.25 मीटर और 0.5 मीटर, लाईक दिस वे. ठीक आहे. तर इथं याच्यातून 3 क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. सगळ्यात महत्वाचा की कंट्रोल इंटरवल फॉर एनी मॅप इज इट कॉन्स्टंट और व्हेरी? तर त्याचा आन्सर आहे कॉन्स्टंट राहतो. सेकंड इज फॉर विच टाइप ऑफ स्लोप, विच टाइप ऑफ कंट्रोल इंटरवल शुड बी, म्हणजे फ्लॅट कमी का स्टीपला जास्ती, लाईक दिस वे. ठीक आहे. देन स्केलवर पण विचारू शकतात की जर स्मॉल स्केल मॅप असेल तर तुमचा कंट्रोल इंटरवल किती असू शकतो, लार्ज स्केल असेल तर किती असू शकतो. ओके. अँड देन पर्पज ऑफ द सर्वे. ठीक आहे. म्हणजे सर्वे कोणत्या पद्धतीचा करताय, म्हणजे रिकॉनियन सर्वे करताय, डिटेल सर्वे करताय, प्रिलिमिनरी सर्वे करताय, त्याच्यावर पण तुमचा कंट्रोल इंटरवल डिपेंड करतो. म्हणजे जर तुमचा रिकॉनियन सर्वे असेल तर तुम्ही कंट्रोल इंटरवल लार्ज ठेवू शकता. Okay, so country interval depends on the purpose of the survey also. Okay. Second concept is the country interval झाल्यानंतर second दोन कंट्रोल मधलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असते ते हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघितलं तर जस्ट अ मिनिट. This would be the horizontal equivalent. ठीक आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. म्हणजे दोन कंट्रोल मधलं जे काही डिस्टन्स आहे ह्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणतो. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला एक शंका येऊ शकते की आपण 98 मीटर आणि 99 मीटर ह्या दोघातलाच हे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट बघतोय. ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आपण सेम कंट्रोल लाईन मध्ये बघतोय, पण ह्याचा डिस्टन्स वेगवेगळा, प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स वेगवेगळे. तर मग हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट
कशावर डिपेंड असतं असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, कारण हे चेंज होते, कंटिन्युअसली चेंज होते, काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त. ठीक आहे. सो वी विल सी. Horizontal distance and it is not constant. ठीक आहे. ओके. सो जो तुमचा कंट्री इंटरव्ह्यू आहे हा कॉन्स्टंट असतो, पण इथं बघा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट दिस इज नॉट अ कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही म्हणजे दोन कंटूर मधला जो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आहे दिस मे नॉट बी अ सेम. ठीक आहे. दिस इज नॉट कॉन्स्टंट. इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द स्टीपनेस ऑफ द ग्राउंड. म्हणजे जशी तुमची जमिनीची स्टीपनेस आहे त्याच्यावर तुमचा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट डिपेंड करतो. ठीक आहे. जर जमीन जास्त स्टीप असेल तर कंट्री इंटरव्हल जो आहे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जो आहे तो कमी राहणार आहे. आणि फॉर स्टीप स्लोप द कंटूर लाइन्स आर क्लोज टुगेदर अँड फ्लॅटर स्लोप इट इज वाइडली स्पेस्ड. ठीक आहे. सो फॉर स्टीप स्लोप the horizontal equivalent would be less, and for flatter slope it might be a large. I will try to explain you here. Just see. सपोज दिस इज अ ग्राउंड लेवल. ठीक आहे. म्हणजे बेसिक लेवल आहे समजा, आणि त्याच्यावर आपण समजा हा डोंगर आहे असा एक. ठीक आहे. लाईक दिस वे असा एक डोंगर आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं कंटूर काढायचं आहे. नीट बघा, इथं आपल्याला आता कंटूर काढायचं आहे समजा. ठीक आहे. सपोज वी हॅव टू फाइंड अ कंटूर ओव्हर हियर. ठीक आहे. या दोन पॉइंट आपण समजा इथं एक कंटूर काढला. दिस इज ऑफ द 500 मीटर. ओके. आणि इथं सेकंड कंटूर काढला. दिस इज ऑफ द 1000 मीटर. ठीक आहे. कुणाला काही शंका असेल तर अधूनमधून विचारत जावा. I hope you are getting. If you don't get, just let me know because I can't understand. तुम्हाला समजतंय की नाही. ठीक आहे. इथं आपण 500 मीटरचा कंटूर काढतोय आणि इथं आपण 1000 मीटरचा कंटूर काढतोय. ठीक आहे. आता बघा, जेव्हा आपल्याला याचा कंटूर काढायचा, आता हे मी स्लाइड कट केली. आता हा डोंगर आहे ते आपण स्लाइड कट केली. आता आपल्याला याचा कंटूर काढायचा म्हणजे आपल्याला सिम्पली काय करायचंय की आपल्याला वी हॅव टू ड्रॉ अ व्हर्टिकल लाईन्स थ्रू दिस. ठीक आहे. आपल्याला याच्यातून व्हर्टिकल लाईन्स काढायचे. ठीक आहे. लाईक दिस वे. आणि मग हे जे दोन पॉइंट आहेत हे कनेक्ट करणारी जी काही लाईन असेल ती आपल्याला कनेक्ट करायची, सो दॅट वी विल गेट द कंटूर. तो जो कंटूर असेल तो आपल्याला मिळून जाईल. जस्ट अ मिनिट. सो आय विल कनेक्ट. आता ह्याचा जो शेप असेल, दिस शेप डिपेंड्स ऑन द टेरेन. ठीक आहे. वी आर सपोजिंग लाईक इट इज लाईक दिस वे. ठीक आहे. आपण 500 मीटरचा कंटूर काढला. दिस इज द 500 मीटर कंटूर. ओके. नाउ वी हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ 1000 मीटर. ठीक आहे. 1000 मीटरचा आपल्याला कंटूर काढायचा. त्यासाठी आपल्याला पुन्हा इथून प्रोजेक्शन्स घ्यावे लागतील. ठीक आहे. लाईक दिस वे व्हर्टिकल प्रोजेक्शन्स आपल्याला घ्यावे लागतील. इथं पण आपण प्रोजेक्शन घेतले आणि नाउ वी विल कनेक्ट दीज पॉइंट्स अगेन टू गेट आवर कंटूर. ओके. लाईक दिस वे आय हॅव कनेक्टेड दिस पॉइंट्स. ठीक आहे. तर आता इथं बघा तुम्हाला ही कन्सेप्ट होऊन जाईल. ह्या दोघातला जो काही डिफरन्स आपण घेतलेला आहे, हा जो डिफरन्स आपण घेतलेला आहे आपण कंटूर इंटरवल बोलणार. ठीक आहे. हा जो डिफरन्स घेतलाय त्याला आपण कंटूर इंटरवल म्हणणार. म्हणजे किती मीटरच्या अंतरावर किंवा किती डिस्टन्सला आपण हे घेतलंय कंटूर काढलाय.
दिस इज कॉल्ड एज अ कंटूर इंटरवल. म्हणजे 500 मीटर आणि 1000 मीटर ह्यातला जो डिफरन्स आहे याला आपण इंटरवल म्हणतो. म्हणजे किती इंटरवल नंतर तुम्हाला कंटूर काढायचा आहे. ठीक आहे. आणि जो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जो कन्सेप्ट आहे तो बघा मी सांगतो इथं. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे दोन सक्सेसिव्ह कंटूर मधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट असं म्हणणार. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे दोन कंटूर मधला हा जो डिस्टन्स आहे याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट असं म्हणणार. ठीक आहे. ओके, याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणणार. ठीक आहे. आता मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट इट इज द डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कंटूर्स. ठीक आहे. मग हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आपण वेगळ्या ठिकाणी पण काढू शकतो. म्हणजे दिस इज ऑल्सो द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट, दिस इज ऑल्सो द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ओके, दिस इज ऑल्सो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट, दिस इज ऑल्सो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट, दिस इज ऑल्सो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. म्हणजे इथं बघा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. आता मी मागाशी तुम्हाला जे सांगितलं की हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट इट डिपेंड्स ऑन द टेरेन. ठीक आहे. म्हणजे इथं बघा आता जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये ह्या पर्टिक्युलर एरिया मधला जो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आहे तो इथं काढलाय आपण. ठीक आहे. आर यू गेटिंग? ह्या पर्टिक्युलर एरियाचा जो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आहे तो इथं काढलाय. तर इथं काही फ्लॅट स्लोप आहे, फ्लॅट स्लोप आहे. हा जो स्लोप आहे हा फ्लॅट आहे, हा जो स्लोप आहे हा स्टीप आहे. ओके, दिस स्लोप इज व्हेरी फ्लॅट अँड दिस स्लोप इज स्टीप. मग जिथं फ्लॅट स्लोप आहे, वेअर देयर इज अ फ्लॅट स्लोप देयर इज अ हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट लार्ज. ठीक आहे. तिथलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे मोठं आहे. ओके, नाऊ आता बघा जिथं जिथं जमीन तुमची स्टीप आहे. ठीक आहे. फॉर दिस पर्टिक्युलर रिजन द टेरेन इज स्टीप. ठीक आहे. हा जो स्लोप आहे हा स्टीप स्लोप आहे. ठीक आहे. टेरेन इज स्टीप. ठीक आहे. मग इथलं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आपण काढलं दिस वन इज द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट ऑन दॅट पर्टिक्युलर लोकेशन. ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट काय कमी आहे, ह्याच्यापेक्षा हे कमी आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुमचा जमीन जर तिरकी म्हणजे जास्ती स्टीप असेल तर हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट वुड बी लेस अँड इफ दिस टेरेन इज फ्लॅट. ठीक आहे. म्हणजे कमी स्लोप असेल तर द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट वुड बी लार्ज. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? शंका असेल तर प्लीज विचारा सो दॅट वी विल मूव्ह फर्दर. कंटूर इंटरवल आणि कंटूर हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. कंटूर इंटरवल हा कॉन्स्टंट असतो प्रत्येक मॅपसाठी. ठीक आहे. जनरली वी डोंट चेंज दॅट पर्टिक्युलर कंटूर इंटरवल. ओके, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट चेंज होतो, दॅट डिपेंड्स ऑन द टेरेन. कुणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. I will give you 1 minute. If you have any query, you can ask here or you can ask in a chat box also. I will wait for 1 minute.